तर काही आज मी जाणार होते बाहेर. अचानक प्लॅन ठरला आणि घरातलं सगळं काही आवरायचं होतं, म्हणून काही मी आवरण्याचं पटापट गडबड सुरू केली आणि बाहेर जायचं होतं. कुठे काय वगैरे थोडंसं टाईमपास म्हणून मी व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्यासाठी. आणि बघा तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. थोडीशी मज्जा मस्ती आहे आणि एन्जॉय आहे. मला मस्ती करायला किती आवडते हे पण तुम्ही बघा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंफार दिसेल आणि मी दाखवायचा प्रयत्न केला आहे थोडासा इन शॉर्टमध्ये. आणि सगळी घरातली कामे पटापट आवरून, आता बाई लेडीज म्हटलं की घरातलं बघून सगळ्या बाहेरच्या गोष्टी बघणं तिला करावंच लागतं. सो अशाच काही गोष्टी मी सगळ्या घरातल्या आवरल्या आणि नंतर पिल्लं त्यांच्या डॅडांसोबत बाहेर गेली होती आणि त्या पिल्लांचं त्यामुळे टेन्शन नव्हतं राहिलं. नाही तर त्यांची मला फार काळजी लागून राहते की ते कसे ॲडजस्ट होणार. आणि माझ्यासोबत भरपूर फॅन लोकांना पण त्यांची काळजी लागून राहते. आणि या ब्लॉगमध्ये खास हर्षूसाठी माझ्या फॅन लोकांनी बोललेलं आहे आणि खरंच तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद देते की पिल्लासाठी माझे इतकं सारं बोलताय तुम्ही सगळेजण आणि माझ्यासाठी माझे ब्लॉग बघताय, वेटिंगवर असता की ब्लॉग का येत नाही वगैरे. त्या सगळ्यांनाच खूप खूप मनापासून थँक्यू. आणि आता मी ब्लॉग स्टार्ट करते, चलो कंटिन्यू करा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंढे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि आत्ता मी चाललेली बाहेर काही कामानिमित्त. जे काय माझं चालेल म्हणजे ह्याच्यामध्ये ते तुम्हाला शेअर करेल. आणि माझं असं चाललं आहे की जसं टाईम भेटेल तसं ब्लॉग अपलोड करायचे, कारण की टाईम भेटला नाही की त्यात माझा भरपूर सारा गॅप होतो आणि तुम्ही लोक वेटिंगला असतात. त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे की ब्लॉग करायची. सो कंटिन्यू करा. आणि जे खरंच कोणी मला आता भरपूर जण म्हटले की बरेच दिवस तुमचे ब्लॉग आले नाही, तर त्या सगळ्यांना सॉरी मनापासून की माझे ब्लॉग आले नाही आहेत. तर आता नक्कीच येतील. आणि मी आहे आत्ता सध्या आणि माझ्यासोबत आहे या मॅडम, ती सध्या आता कॉलवर बोलत आहे. आणि सो कंटिन्यू करा. आता कुठे चालले काय चालले मी तुम्हाला नक्कीच सांगते. आणि हा गेट आहे जो आम्ही गाडी आणले की नेहमी बंद असतो आणि गाडी ना आणले की तो ओपन असतो. अशी काही नाटकं असतात त्या गेटची. सो मला इकडे यायला फार या रोडला कंटाळा येतो, पण काय करणार, आता यावं तर लागतंय. आम्ही चालले ट्रिपला, पाहून आले माऊलीला घेऊन. मावशीला तुम्ही ऐकलं का मी काय म्हटलं? मी म्हटलं माऊलीला घेऊन, हे म्हणते मावशीला घेऊन. कोणती मावशी आहे? तर आमचं काही काम होतं, त्यानिमित्ताने आम्ही चौघीजणी आलो होतो. जस्ट थोडंसंच काम होतं. ह्या आमच्या आजच्या मॉडेल आहेत गाईज, इकडे बघा जरा. मेघाचा नवीन लुक आहे गाईज, कोणी बघितला नसेल तर बघून घ्या. तुम्हाला दिसेपर्यंत तो लुक डाऊन होईल. तुम्ही दाखवते लुक डाऊन होईल, बघितला पाहिजे. तू कसं येतो? नाही येतो तू तोंडामध्ये, बघितला. थोडंसं तू पण बोल, काहीतरी बोल. गौरीताई, तुमचे ब्लॉग खूप छान आहेत. मी तुमची फॅन आहे. मी तुमचे ब्लॉग नेहमी बघते, यूट्यूब चॅनल, परत मिनी ब्लॉग. आणि हर्षूची तर खूप फॅन आहे. हर्षूला मी दाखवते. थँक्यू सो मच. माझे ब्लॉग बघते त्याबद्दल थँक्यू. ही ऑल्सो माझे ब्लॉग बघते. आणि ही मावशीची मुलगी आहे, ती माझे ब्लॉग बघते. मी शोधत आली माहिती का, खूप दिवसांनी आली त्यामुळे. तुझ्या लक्षात नसेल राहिली. मग कसे वाटतात ब्लॉग? सुंदर सुंदर. बोल ना परत, म्हणजे तुझे ब्लॉग बघते. तुझे ब्लॉग बघते. मग कुठला? आमचं जे काही काम झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि जेवायला गेल्यानंतर इथं गाण्यांचा आवाज इतका सारा होता की मी काय बोलते तुम्हाला काहीच ऐकू येणार नव्हतं. आणि त्या गाण्यांचा आम्ही एन्जॉय घेत बसलो जेवण येईपर्यंत. आणि जेवण येतच होतं, तर छान असं थोडंफार एन्जॉय, मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही स्वतःलाच थोडासा गाण्यांमध्ये इन्व्हॉल्व झालो आणि छान असे डान्स केला, थोडेफार बसल्याचा छान असं एन्जॉय केला. असं जेवण वगैरे आवरलं आणि मस्त गाणे म्हणत आम्ही घरी परतीच्या प्रवासाला निघालो. भेटूत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.